म्हणजे रेव्हेन्यू हा संघ आणि गोलंदाजीसाठी असिस्ट मॅव्हरिक्स हा संघ, दोन्हीही बलाढ्य असे संघ या सीझनचे. या सामन्यामध्ये विजयी संघ थेट अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करणार आहे. अगदी चांगल्या खेळाचं प्रदर्शन आपल्याला दोन्ही संघाकडून या सीझन मध्ये पाहायला मिळालं आहे. रेव्हेन्यू संघ आणि मॅव्हरिक संघ दोन्ही संघांना विनंती त्यांचा एक प्रतिनिधी समालोचन कक्षाजवळ पाठवायचा आहे. रेव्हेन्यू संघ हॅलो रेव्हेन्यू संघाकडून ओपनिंग फलंदाजीसाठी पाहायला मिळतोय तो म्हणजे रितेश आणि नॉन स्ट्राईक एंडला भावेश परब. HCL सीझन 3चा सर्वाधिक धावा पटकावणारा खेळाडू भावेश परब, आपल्या संघाचा आयकॉन खेळाडू. गोलंदाजीसाठी येतोय तो म्हणजे अमय गडेकर, मॅव्हरिक संघाचा एक अष्टपैलू खेळाडू अमय गडेकर. पहिला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु 6 धावांसाठी रितेशच्या बॅट मधून येतोय पहिल्या चेंडूला पहिला षटकार आपल्या रेव्हेन्यू या संघासाठी. नेहमीच अपेक्षित अशी सुरुवात रितेश रेव्हेन्यू संघासाठी करताना आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा चेंडू पाहूया, कट आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल आणि बाद होतोय तो म्हणजे रितेश. आपल्या इनिंग्सच्या पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकावला होता, परंतु या ठिकाणी थोडासा निराश, गोलंदाजाचा चेंडू त्यांना समजलेला नाहीये आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल देऊन निराश असं होऊन पुन्हा पवेलियन मध्ये परतताना गोलंदाज अमय गाडेकर याचा चांगला असा कमबॅक. फलंदाजीसाठी जाताना दिसतोय तो म्हणजे विनय. दोन चेंडू 6 धावा झालेल्या आहेत. आपल्या षटकाचा तिसरा चेंडू घेऊन येतोय तो म्हणजे अमय. एक धाव पूर्ण केलेली आहे विनयाने आणि स्ट्राईक रोटेट करून स्ट्राईक दिलेली आहे ती म्हणजे भावेश परब याला. आपल्या संघाचा आयकॉन खेळाडू भावेश परब. पाहूया या महत्त्वाच्या सामन्यामध्ये कसं आपल्या टीमसाठी बॅटिंग आणि बॉलिंग तो करणार आहे. अगदी विचारपूर्वक लेग साईडला टोलवलेला चेंडू, मात्र फक्त एक धाव मिळते.
4 चेंडू नंतर धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 8 धावा. स्ट्राईक साठी दिसतोय विनय. अजूनही 2 चेंडू शिल्लक या पहिल्या षटकाचे. जोरदार मारण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू या षटकाचा आणि स्ट्राईकला दिसतोय तो म्हणजे विनय. ऑफ साईडच्या दिशेने टिटको आणि झेल होतोय. दुसरा गडी बाद होतोय रेव्हेन्यू या संघाचा. विनय परततोय त्याच्या टीमच्या पवेलियन मध्ये. अमय गाडेकर याला दुसरी विकेट मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 8 धावा, 2 गडी बाद. रेव्हेन्यू संघाची फलंदाजी थोडीशी या ठिकाणी आपल्याला संघर्ष करताना दिसते परंतु अजूनही भावेश परब हा क्रीज वरती आहे. बॅटिंग पॉवर प्ले. दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्ले घेतलेला आहे रेव्हेन्यू या संघाने. पाहूया पॉवर प्लेचा किती फायदा रेव्हेन्यू हा संघ घेतोय. फलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे नवीन फलंदाज आकाश सराटे. स्ट्राईकला आहे तो म्हणजे भावेश परब. या सामन्यामध्ये विजयी संघ थेट अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करणार आहे. गोलंदाजीसाठी येतोय तो म्हणजे सुयश तामोरे. मॅव्हरिक संघाचा आयकॉन खेळाडू सुयश तामोरे. जोरदार मारण्याचा प्रयत्न परंतु लेग बाईज डायरेक्ट हिटचा पण प्रयत्न परंतु नेम चुकवलेला आणि हा निर्धाव चेंडू. थोडासा दबाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय रेव्हेन्यू या संघावर. अतिरिक्त धाव, वाईड बॉल. धाव संख्या झाली आहे 9 धावा. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत या षटकाचे. लेग साइडला टोलावलेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवर. दुसरा धावेचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न. स्टंप चुकवलेले आहेत आणि 2 धावा पूर्ण केल्या आहेत त्या म्हणजे रेव्हेन्यू या संघाने. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला दोन्ही फलंदाजांकडून. धाव संख्या झाली 11 रन, 2 गडी बाद. अजूनही 4 चेंडू शिल्लक या षटकाचे. फुलटॉस चेंडू, चेंडू हवेमध्ये पाहूया आणि पंचांचा इशारा चौकार. 4 धावा गुणफलकामध्ये ऍड होत आहेत. भावेश परब याच्या बॅटीमधून पाहायला मिळाला आपला हा चौकार. अशा चौकार षटकाराची गरज आहे रेव्हेन्यू या संघाला.
चेंडू हवेमध्ये पाहूया सीमारेखा क्रॉस होते का आणि हा षटकार चांगला असा फायदा घेताना आपल्याला पाहायला मिळतोय पॉवर प्ले ओव्हरचा भावेश परब एक चौकार आणि त्याच्यानंतर एक षटकार आलेला आहे त्याच्या बॅटीमधून. आता पाहूया अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या पॉवर प्ले ओव्हरचे. गोलंदाज सुयश तामोरे थोडासा आपल्याला संघर्ष करताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. पाहूया या 5व्या चेंडूमध्ये कोणतं व्हेरिएशन घेऊन येणार आहे सुयश. धन्यवाद लाईव्ह. आपण पुन्हा परत लाईव्हवर चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला भावेश परब यांच्याकडून. आपल्या संघाला चांगलं स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळते आपल्याला भावेश परब. क्वालिफायर एकचा सामना असेच मेवरिक्स वर्सेस रेव्हेन्यू. चांगला फटका होता खेळाडू बॉलच्या मागे. स्ट्राईक आपल्याला ठेवत आहेत. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 23 धावा 2 गडी बाद. या सामन्यामधील विजयी संघ फायनलसाठी क्वालिफायर करेल तर पराजय संघ आता झालेल्या क्वालिफायर एलिमिनेटर 1 मध्ये विजयी संघाबरोबर लढताना आपल्याला पाहायला मिळेल. हा सामना 12 वाजता लाईव्ह बघायला भेटेल आपल्याला. याची सर्व रसिक प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे. अमेय गडेकर आपली दुसरी ओव्हर घेऊन येतात. आपली संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येताना पाहायला मिळत आहे. आपल्या पहिल्या षटकामध्ये अमयने 2 गडी बाद केले होते आणि धावा गमावल्या होत्या त्या म्हणजे 8 धावा. सुंदर असा चेंडू निर्धाव चेंडू चांगला असा पेस आणि व्हेरिएशन पाहायला मिळतं आपल्याला अमय गडेकर याच्या गोलंदाजी मार्फत. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही क्षेत्रात त्यांनी चांगली अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. या संघ जो टेबल टॉपर म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय यात मोलाचं श्रेय अमेय गडेकर यांचं आहे. दुसरा चेंडू बॅटची कडा घेतलेली आहे परंतु 1 धाव मिळालेली आहे फलंदाजाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 24 धावा. भावेश परब स्ट्राईकवर असणं खूप महत्त्वाचं आहे रेव्हेन्यू संघासाठी. महत्त्वाच्या अशा 2 विकेट पडल्या आहेत टीमच्या. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहे या षटकाचे. स्ट्राईकला येतो म्हणजे भावेश परब. मागच्या षटकामध्ये एक चौकार एक षटकार पाहायला मिळाला होता आपल्याला त्याच्या बॅटमधून. चौफेर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते भावेश परब यांच्या बॅटमधून. उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज म्हणून कार्यरत असताना आपल्याला पाहायला मिळतात भावेश परब. एक 2 रन घेऊन आपल्या संघाची धावसंख्या वाढवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्राईकवर येतोय तो म्हणजे भावेश परब. या षटकाचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पाहूया या 2 चेंडूत एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय का. जरुरी तर आहेच या षटकामध्ये एक मोठा फटका. ऑफ साईडला पॉईंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न परंतु बॅट्समन हुकावलेला आहे आणि हा निर्धाव चेंडू. संघ मालक जन्मेश काळे काहीसे खुश दिसत आहेत. संघाच्या कामगिरीवर नक्कीच खुश असतील.
लेग साईडच्या दिशेने टोलावलेला चेंडू. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय रेव्हेन्यू या संघाला. 2-3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 27 धावा, 2 गडी बाद. पाहूया आपल्या संघासाठी चौथं षटक कोण घेऊन येत आहे मॅव्हरिक्स या संघाकडून. थोडंसं आपल्या संघाच्या खेळावरती खुश असताना दिसत आहेत जन्मेश काळे आणि प्रतीक बोले. गुणफलकावर 50 रन लागणं जरुरी आहे, तर तो स्कोर थांबवण्यात यशस्वी होऊ शकतात. अब्राम नदार आला आहे, चांगला असा गोलंदाज, ज्याने आपला संघ सर्वोच्च स्थानी असण्यामागे यांचाही मोलाचा हात आहे. याची गोलंदाजी खूप चालते, खूप किफायतशीर ओव्हर टाकतायत, चांगले असे विकेट घेत आहेत. आपल्या संघासाठी चौथं षटक घेऊन येतोय तो म्हणजे अब्राहम नडार. एक चांगला असा गोलंदाज मॅव्हरिक्स या संघाचा. फलंदाजीसाठी स्ट्राईकवरती दिसतोय आपल्याला भावेश परब. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला अब्राम यांच्याकडून. एक चांगली डिफेन्सिव्ह धावसंख्या उभी करण्यासाठी भावेशला त्याच्या बॅटमधून अजून चौकार षटकार आपल्या टीमसाठी मारावे लागणार आहेत. जोरदार मारण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. समजदारीपूर्ण गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय अब्राहम. अब्राम यांच्या ओव्हरला विकेट नसतात, पण ते समोरच्या संघाच्या धावसंख्येला रोखण्यात आपलं पूर्णपणे 100% देताना पाहायला मिळतात आपल्याला. आपला संघ आपल्या गोलंदाजीचा तिसरा चेंडू. कव्हर्सच्या दिशेने टोलावलेला चेंडू. पाहूया चौकार होतोय का, आणि हा चौकार भावेश परब याच्या बॅटमधून. आपल्या संघाला अशाच फटक्यांची जरूरत आहे. जास्तीत क्षेत्ररक्षक यशला हा चेंडू पकडणं कठीण होतं. स्ट्रेट ड्राईव्ह गडेकडे जातोय बॉलवर. पाहूया दुसरी धाव पूर्ण होते का. दुसरी धाव पूर्ण झालेली आहे. चांगला असं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला दोन्ही फलंदाजांकडून. अमे यांची फिल्डिंगही चांगली पाहायला मिळते आपल्याला. लांबून धावत येऊन त्यांनी बॉल आपल्या हातात घेऊन थ्रो केला होता. भावेश परब जोपर्यंत बॅट्स क्रीजवर आहेत तोपर्यंत मॅचचं पारडं कधीही परतू शकतं. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकाचे. या टुर्नामेंटमधला हाय स्कोरर आहे भावेश परब. 130 रन काढलेत त्यांनी, आणि ह्या मॅचच्या त्याच्यात ॲड होतील. निर्धाव चेंडू. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. त्यांच्या मागोमाग आहेत एसएसचे प्रथमेश शेंद्रे 126 रन घेऊन. 3 नंबरला निखिल गायकवाड होते, पण त्यांचा संघ आता या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू हवेमध्ये. पाहूया झेल होते का, आणि चांगला सुंदर असा झेल अमेय गाडेकर याच्याकडून.
आणि महत्वपूर्ण फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला दिसतोय रेव्हेन्यू संघाचा भावेश परब. महत्वाचा विकेट, महत्वाचा असा खेळाडू परततोय आपला मागे. चांगला झेल अमय गाडेकर याने घेतलेला आहे आणि आता फलंदाजीसाठी जातोय तो म्हणजे सर्वेश मोंडकर. या इनिंगचे शेवटचा षटक पाहूया मॅव्हरिक्स या संघाकडून कोण घेऊन येते आपल्या इनिंगचं शेवटचं षटक. या षटकामध्ये मिनिमम 18 रन लागणं महत्वाचं आहे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 33 धावा, 3 गडी बाद. आपल्या संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतोय तो म्हणजे कल्पेश कोळी. जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न असणार आहे रेव्हेन्यू या संघाचा, त्यांच्या दोन्ही फलंदाजांचा. पुढील होणारा सामना वायपर्स आणि आईस किंग. इन्स्टॅट वायपर्स आणि इन्स्टॅट आईस किंग. आईस्क्रीम तुम्ही देता का पाहतो आम्ही. पहिला चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू. सागर मकवाना काय आईस्क्रीम मागवतात का पाहायचं आपल्याला. तुमचा संघ विजयी झाला आहे, याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे का. तुम्ही नसताना विजय झाला आहे. आपल्या षटकाचा दुसरा चेंडू घेऊन येतोय तो म्हणजे कल्पेश. संघ विजयी झाल्यावर लाईव्ह बघून आलेत सागर मकवाना. झेल सोडलेला आहे यष्टीरक्षकाने आणि एक धाव चोरलेली आहे फलंदाजाने. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 34 धावा, 3 गडी बाद. अजूनही या शेवटच्या षटकाचे 4 चेंडू शिल्लक. मिनिमम 16 रन पाहिजे या ओव्हरमध्ये, काही करू या 4 बॉलमध्ये. उर्वरित चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा पटकवण्याचा प्रयत्न असणार आहे सर्वेश मोंडकर याचा. पाहूया त्यात ते यशस्वी होत आहेत का. हॅलो, वायपर संघाचे कर्णधार आणि आईस किंग संघाचे कर्णधार. लेग साईडच्या दिशेने टोलावलेला रुपयाचा आहे. चेंडू. एक धाव पूर्ण केलेली आहे, दुसरा धावेचा प्रयत्न, परंतु धाव बाद होतोय खेळाडू. आणि हा चेंडू पंचांचा इशारा आहे नो बॉलचा. दोन धावा मिळणार आहेत, परंतु गडी बाद होतोय तो म्हणजे आकाश. साईश, आपला संघ या स्पर्धेतून बाद झाला आहे, त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे. तुम्ही आज चांगला नारळ आणला होता. सर्वेश मोंडकरने स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे. पाहूया उर्वरित 2 चेंडूमध्ये 4 चेंडूमध्ये किती धावा पटकवण्यामध्ये तो यशस्वी होतोय. नो बॉल असल्यामुळे हा चेंडू फ्री हिटचा चेंडू असणार आहे. धावसंख्या झाली आहे 36 धावा. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत या षटकाचे.
स्ट्राईकवरती येतो म्हणजे सर्वेश मोंडकर. फुलटॉस चेंडू, चेंडू हवेमध्ये, पाहूया सीमा रेषा ओलांडतोय का आणि हा षटकारासाठी जातोय. सर्वेशच्या बॅटमधून पहिला षटकार. 6 धावांची वाढ होते धावसंख्येमध्ये. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 42 धावा. ज्या षटकाराची, ज्या फटक्याची गरज होती रेव्हेन्यू या संघाला, तो फटका पाहायला मिळाला आपल्याला सर्वेश मोंडकर याच्या बॅटमधून. ऑफ शॉट्सला मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू. पुढील होणारा सामना एलिमिनेटर 2 आईस किंग वर्सेस वायपर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉससाठी यायचं आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या शेवटच्या षटकाचे. जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये दिसतोय आणि हा जातोय सीमा रेषे बाहेर षटकारासाठी. दुसरा षटकार येतोय सर्वेश मोंडकर याच्या बॅटमधून. धावसंख्येमध्ये वाढ झालेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 48 धावा. एक शेवटचा चेंडू शिल्लक या इनिंग्सचा. या बॉलमध्ये चौकार किंवा षटकाराची गरज आहे संघाला जर चांगला स्कोर टाकायचा असेल तर. पुन्हा एकदा चांगलासा फटका. बॉल जातो सीमा रेषे बाहेर 6 रनांसाठी. चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला सर्वेश मोंडकर यांच्याकडून. कुठेतरी रेव्हेन्यू संघाची धावसंख्या ही थोडीशी मंदावली होती, परंतु शेवटच्या षटकामध्ये सर्वेश मोंडकर याच्या बॅटमधून आपल्याला 3 षटकार पाहायला मिळालेत आणि 54 धावांचा लक्ष या ठिकाणी रेव्हेन्यू संघाने उभं केलेलं आहे. मॅव्हरिक्स या संघाला 55 धावांची गरज विजयासाठी. दोन्ही संघामधून हा सामना जो संघ जिंकेल तो थेट या स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. पुढील होणारा सामना आईस किंग वर्सेस वायपर्स. आपल्या संघाला हा तिसरा पुकार आहे. पुढच्या पुकारात आपला संघ येणं जरुरी आहे. पंच अभिषेक भोसले. पुढील होणारा सामना ईस्टर्न वायपर्स आणि आईस किंग. आजच्या दिवसातला हा दुसरा सामना रेव्हेन्यू वर्सेस मॅव्हरिक्स. प्रथम फलंदाजी करत असताना रेव्हेन्यू संघाने 55 धावांचं लक्ष हे मॅव्हरिक्स या संघापुढे उभं केलं आहे आणि पाहूया मॅव्हरिक्स हा संघ हे लक्ष पूर्ण करून थेट या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करतोय का, की
रेव्हेन्यू हा संघ पुढील होणारा सामना इन्स्टंट वायपर्स आणि आईस किंग यांचा नाणेफेक होते. आईस किंग संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतलंय. क्षेत्ररक्षण सांगितलं इथे. धन्यवाद. तर आता विजयी संघाला ज्यांनी नाणेफेक जिंकलं आहे त्या संघाला आपण प्रश्न विचारतोय. आपला संघ ज्या आपला कर्णधार आणि जो कर्णधार म्हणून कारभार पाहत होता आपला आयकॉन प्लेयर राहुल इरकर आणि शुभम म्हात्रे यांची बॅट चालते आहे, तर तुम्हाला काय सांगायचं आहे? मी त्याच्याकडनं चांगले रन्स एक्सपेक्ट करतोय की यावेळी तो आमच्या टीमला स्कोअर बनवून देईल. हॅलो मात्र आम्ही एक्सपेक्ट करतोय की तो चांगला स्कोअर करेल, साठी रन्स देईल. धन्यवाद. तुमच्या टीमला आवाज आला नाही आहे त्यामुळे तुमची टीम बोलते परत बोला. तर तुम्हाला पुढील खेळासाठी धन्यवाद, शुभेच्छा. तुमच्या कर्णधार नाही आल्यामुळे आपण जास्त तुम्हाला प्रश्न विचारत नाही आहे, तुम्हाला हलक्यात सोडतोय. एक कालपर्यंत जो टेबल टॉपर संघ होता इन्स्टंट वायपर्स संघ, प्रथम पहिल्या लीगचा विजयी संघ आणि मागच्या नॉकआउटचाही विजयी संघ होता, असा हा संघ इन्स्टंट वायपर्स संघ आपल्या बरोबर आहे. त्याचे कर्णधार राज पाटील आपल्याबरोबर आहेत. राज पाटील आपण विचारतोय की आपला संघ कालचा दिवस तुमच्यासाठी खूप खराब ठरला आहे. तुम्ही महत्त्वाचे असे 2 सामने गमावले आहेत, तर तुम्हाला काय सांगू इच्छिता याबद्दल? काल आमच्या दोन्ही मॅच चांगल्या झालेल्या, पण शेवटच्या क्षणाला हातातून मॅच गेल्या आणि आमच्या फिल्डिंगमध्ये पण खूप मिस्टेक झाल्या, त्यामुळे आम्ही दोन्ही मॅच हरलो. पण आज आम्ही बॅटिंग करता एक चांगलं टोटल करण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला एखादा गोलंदाज कमी पडतो असं वाटत नाही थोडंसं? नक्कीच एखादा गोलंदाज कमी पडतोय, कारण की पहिल्या 4 सामन्यामध्ये चांगली गोलंदाज झालेली, पण एखादा दिवस असतो खराब, त्यामुळे. तुम्ही कौशलला यावर्षी उतरवलं नाही आहे, कौशलला गोलंदाजी करताना आपण पाहिलं नाही आहे, तर तुमचं काही रणनीती असेल? ते आमची टीम मिटिंग होईल आज, त्यामध्ये ठरेल काय करायचं आहे काय नाही. ओनर पण आलेले आहेत, त्यामुळे सर्व आज ठरेल कसं काय. तुमचा ओनरचा प्रत्येक टुर्नामेंटमध्ये सपोर्ट असतो आपल्या टीमला, यावेळी तसाच आहे का सपोर्ट आपला? नक्कीच त्याचा सपोर्ट भरपूर असतो, कारण की तो डेली उपस्थित असतो. काल तो थोडा लेट आला, कारण की त्याचे काहीतरी तो आजारी असल्यामुळे तो लेट आला. धन्यवाद. पुढे मॅचसाठी आपल्याला शुभेच्छा. पुढील सामना एलिमिनेटर 2चा सामना आईस किंग आणि वायपर्स. आईस किंग संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. सुरू असलेला सामना रेव्हेन्यू वर्सेस मॅव्रिक्स. कौशल आपण ओव्हर टाकताना दिसला नाही, त्याबद्दल काय बोलायचं आहे? इनिंग्सच्या पहिल्याच चेंडूवरती जेल सेडला होता आणि बॉल गेला होता चौकार, परंतु दुसऱ्या चेंडूवर शुभम फलंदाजाला त्रिफळाचीत करून या ठिकाणी कदम आउट केलं होतं. शुभम कदम आपला इंटरव्ह्यू घ्यायला आला होता मी. आपला संघ कालपर्यंत टेबल टॉपर होता, पण काहीसा आपला संघ थोडा पिछाडीवर राहिला, त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? नजर खरं चुकीची गोष्ट आहे. तू 100 वेळा बोल की टेबल टॉपर आहेत, पण नजर लागते तीच लागली काल. आणि आज ट्राय करणार की मोस्टली समोर कॉम्पिटिशन जिंकायला. परबिरीच्या झिलाचो नाळ लिंबू कुसको ठरलो काय? नाही, परव आमचा आज घेऊन आलाय, देवाचे प्रसाद घेऊन आलाय. आज एकेकाचे पाय तोडणार आहेत, बघू आता कोणाचा पाय तुटतो आज. तो घावणे आणणार होता, घावणे आणलेत काय? आज नाही, घावणे नाही, देवाचा प्रसाद आणला बस. धन्यवाद. वळूया सुरू असलेल्या सामन्याकडे. पहिल्या षटकाचे 4 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 6 धावा, 1 गडी बाद. चांगला असा चेंडू, निर्धाव चेंडू. सुयश तामोरे
संघाचा आयकॉन खेळाडू आपल्याला स्ट्राईकवरती फलंदाजी करताना पाहायला मिळतोय आणि गोलंदाजीसाठी भावेश परब. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव, गुणसंख्या वाढलेली आहे ती म्हणजे 7 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक या पहिल्या षटकाचा. जो हॅलो हॅलो आणि महत्वपूर्ण असा विकेट, हॅलो खेळाडू परततोय. हॅलो हॅलो फलंदाज बाद होतोय तो म्हणजे सुयश तामोरे. आपल्या षटकामध्ये दुसरा गडी बाद केलाय भावेश परब याने. शेवटच्या चेंडूवरती महत्वाची अशी विकेट घेऊन गेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 धावा, 2 गडी बाद. चांगलं असं षटक टाकलाय भावेशांनी. यतीन कोळी आणि सुयश तामोरे हे 2 फलंदाज आपल्या तंबूत परतलेले आहेत आणि आता फलंदाजीसाठी जातोय तो म्हणजे करण. रितेश साईबाग आलाय. महत्वाचा असा गोलंदाज. रेव्हेन्यू या संघाचा अष्टपैलू खेळाडू ज्याने या पूर्ण सीझनमध्ये आपल्या फलंदाजीने पॉवर प्लेचा, पहिल्या ओव्हरच्या पॉवर प्लेचा फायदा कसा घ्यायचा आज सर्व टीम्सला दाखवून दिलेलं आहे. तितकंच चांगली किफायतशीर अशी गोलंदाजी आपल्याला रितेश याच्या मार्फत पाहायला मिळते. पाहूया या मोठ्या सामन्यामध्ये कशी गोलंदाजी करतोय. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. बीट केला होता थोडासा, पण त्याला चांगलंसं उत्तर दिलं आहे अमेय गडेकर यांच्या बॅटमधून. आठ धावा झालेल्या आहेत. लेग साईडच्या दिशेने हलक्या हाताने खेळलेला हा चेंडू. 1 धाव मिळते फलंदाजी संघाला. धावसंख्या होते 9 धावा. चेंडू झाले 2. अजूनही 4 चेंडू शिल्लक. अजूनही अमेय गडेकर क्रीजवर आपल्याला पाहायला मिळतोय. जोरदार मारलेला चेंडू, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सर्वेश मोहनकरकडे हा गेला आहे बॉला. फक्त 1 धाव भेटते. पुन्हा एकदा लेग साईडला टोलवलाय. 1 धाव घेतलेली आहे फलंदाजी संघाने. पुन्हा स्ट्राईकवरती येतोय तो म्हणजे अमेय गडेकर. या षटकाचे शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. कदाचित मेवरिक संघाला माहिती आहे की रेव्हेन्यू संघाकडे एका गोलंदाजाची कमतरता आहे, त्यामुळे ते या 3 ओव्हर हळूहळू खेळून काढतायत. स्ट्रेट ड्राईव्ह, बाहुया चौकार होतोय का? आणि हा चौकार अमेय गाडेकरच्या बॅटमधून येतोय. ज्या चौकाराची गरज होती मॅव्हरिक्स या संघाला, तो चौकार आपल्याला पाहायला मिळतोय अमेय गाडेकर याच्या बॅटमधून. चांगली गोलंदाजी करत होता रितेश, परंतु एक फुलटॉस चेंडू आणि त्याचाच फायदा घेतलाय तो म्हणजे फलंदाज
अमय याने या षटकाचा शेवटचा हा चेंडू. धावसंख्या झाल्यात 15 धावा. पुन्हा जोरदार मारण्याचा प्रयत्न. पाहूया 2 धावा होत आहेत का पूर्ण. आणि 2 धावा पूर्ण केल्या आहेत. रेव्हेन्यू या संघाने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 धावा, 2 गडी बाद. पाहूया मॅव्हरिक्स या संघासाठी तिसरं षटक कोण घेऊन येत आहे. सॉरी, रेव्हेन्यू या संघासाठी. भावेश की सर्वेश मोनकर. सर्वेश येतोय. गावडे का वाटतंय हा जो टार्गेट आहे तो चेस होण्यासारखा टार्गेट आहे का. जोपर्यंत अमेय गडेकर क्रीजवर आहे तोपर्यंत कोणताही टार्गेट मोठा नसेल त्यांच्या टीमसाठी. खूप महत्त्वाचा असा खेळाडू आहे हा. पण रेव्हेन्यू संघाकडे तेवढेच गोलंदाज आहेत. सर्वेश मोनकर आला आहे लेडर बॉलमधील चांगलासा खेळाडू. इथेही त्यांनी चांगलासा स्कोर आपल्या संघाला बनवला होता आपल्या संघासाठी. संघ जेव्हा संघर्ष करत होता तेव्हा त्यांनी संघाला बाहेर काढला त्याच्यातनं. शेवटच्या षटकामध्ये 3 षटकार ठोकले होते सर्वेश मोंडकर याने आणि आता गोलंदाजीसाठी येतोय. पाहूया गोलंदाजीमध्ये काय कमाल करतोय आपल्या संघासाठी. फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेने टोलवलाय. चांगला असा थ्रो होता परंतु 1 धाव पूर्ण केली आहे मॅव्हरिक्स या संघाने. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 18 धावा. स्ट्राईकवरती आहे अमय गडेकर. अमेय गडेकर यांचा विकेट खूप महत्त्वाचा आहे किंवा त्यांना नॉन स्ट्राईकवर तरी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे रेव्हेन्यू संघाने. अभ्यास पूर्ण बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतं. पण सर्वेश मोनकर यांनाही माहिती आहे की कसं खेळवायचं अशा खेळाडूला. लालबाग आणि माहीम असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता अमय गाडेकर परंतु फटका हुकलेला आहे. तितकीच चांगली गोलंदाजी पाहायला आपल्याला मिळते सर्वेश मोंडकर याच्याकडून. स्कोर झाला 18 धावा. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु फलंदाज हुकलाय आणि चेंडू जातोय तो म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकाचे. पाहूया या 3 चेंडूवरती किती धावा फटकावत आहेत. दबावात ठेवण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाजाला अमेय गडेकर पण गोलंदाज त्यांना दाद देत नाहीये. 15ला 37 रन पाहिजेत. 37. चांगलाचा फटका खेळाडू बॉलच्या खाली येतोय आणि मुख्य असा विकेट गेलाय. अमेय परततोय. सराटेने कॅच पकडली आहे. किती महत्वाचा विकेट आहे दिसतंय आपल्याला रेव्हेन्यू संघाकडे. नक्कीच महत्वाचा फलंदाज बाद होतोय तो म्हणजे अमय गडेकर. यश कठीण येतोय का.
यश कठीण आला आहे. वायपर संघाकडून ओपनिंग करताना मला पाहायला मिळालं होतं नॉकआउटच्या सामन्यामध्ये. आपल्या संघाच्या कठीण परिस्थितीमध्ये फलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे यश कठीण. फलंदाजीसाठी आला आहे तो. चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे आतापर्यंत. सर्वेश मोंडकर याच्याकडून फक्त एक धाव दिलेली आहे. 4 चेंडू फेकलेले आहेत सर्वेश याने. पाचवा चेंडू पॉइंटच्या वरून पाहूया चौकार होतोय का. आणि हा चौकार आपला फलंदाजीचा पहिल्याच चेंडूमध्ये चौकार फटकावलाय तो म्हणजे यश कठीण याने. याचीच गरज होती त्यांच्या संघाला, ज्यासाठी त्यांनी पाठवलं होतं संघ व्यवस्थापनाने त्याची पूर्तता करताना पाहायला मिळतं यश कठीण. धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 22 धावा, 3 गडी बाद. अजूनही एक चेंडू शिल्लक या षटकाचा. पुन्हा एकदा कव्हर्सच्या दिशेने टोलावलाय चेंडूला. पाहूया 2 धावा होत आहेत का. आणि 2 धावा पूर्ण केल्या आहेत मॅव्हरिक्स संघाच्या फलंदाजांनी. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 24 धावा, 3 गडी बाद. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. सर्वेश मोंडकर यांच्याकडून मुख्य असा विकेट गेला त्यांचा अमेय गडेकर. बारा चेंडूमध्ये 31 धावांची गरज विजयासाठी. यश कठीने 3 बॉलला 3 सिक्स मारले तर गौरांग वाकडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलं आहे. ते मारू शकतात. नाही मारले तर परत द्यावे लागतील असं बोलताय तिथे. गौरांग पहिले 500 रुपये देऊन दा. गुणफलकावर लागले 24 रन, 3 गडी बाद, 24 रन. थोडीशी स्ट्रॅटर्जी आखताना दिसतोय आपल्याला रेव्हेन्यू हा संघ. कारण त्यांनाही माहिती आहे हा सामना किती महत्त्वाचा आहे. जर जिंकले तर डायरेक्ट फायनल्समध्ये आपलं स्थान निश्चित करतील. बॅटिंग पॉवर प्ले मॅव्हरिक्स या संघाकडून. आणि गोलंदाजी घेऊन येतात भावेश. फलंदाजीसाठी क्रीजवरती आपल्याला दिसतोय किरण आणि यश. आपल्या संघासाठी 4थं आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन येतोय तो म्हणजे भावेश परब, आपल्या संघाचा आयकॉन खेळाडू. कर्णधार आयकॉन आणि पॉवर प्लेची गोलंदाजी घेऊन येताना पाहायला मिळते भावेश. जोरदार मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू हुकलेला आहे आणि निर्धाव चेंडू. भावेश परब आपल्या गोलंदाजीमधून अगदी कंजूसी दाखवतोय. खूप कमी रन्स देण्याचा प्रयत्न. जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सर्वेश मोंडकर याचा तेवढाच चांगला असा थ्रो. स्ट्राइकवर येतोय तो म्हणजे यश कठीण. धवल सावला यांनी खाकरा दिला होता टीमला. आज आणला नाही आहे तो. आमच्यावर तर पोचला नाही आहे. हॅलो हॅलो. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसतोय आपल्याला.
लेफ्ट हँडेड बॅट्समन, त्याच्यासाठी फील्ड प्लेस सुद्धा तशाच प्रकारे. वैष्णवी खाडे यांचं आगमन झालं इथे. त्यांचं आयोजन समितीतर्फे हार्दिक स्वागत. जोरदार मारण्याचा प्रयत्न होता परंतु फलंदाज हुकलेला आहे आणि बॉल जातोय तो म्हणजे क्षेत्ररक्षकाच्या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते भावेश परब यांच्याकडून. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकाचे. आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 9 बॉलामध्ये 30 धावांची गरज मॅव्हरिक्स या संघाला. अवांतर चेंडू अतिरिक्त धाव गुणफलकाने करण्याची वाढ होताना पाहायला मिळते. गुणफलक मंदावलाय काहीसा. 9 चेंडूमध्ये 29 रनांची आवश्यकता. जोरदार मारलेला फटका. पाहूया झेल होतं का परंतु झेल सोडलेला आहे ही रितेश आणि साईबागे फलंदाजाकडून दुसरा रन पूर्ण करत असताना धावबाद होतोय तो म्हणजे किरण. मी परततो, तुम्ही तोपर्यंत चालू ठेवा. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते भावेश परब याच्याकडून. फक्त 4 धावा या षटकामध्ये. अजून एक धाव या षटकाचा. शेवटचा हा चेंडू फलंदाजीसाठी आलाय नवीन फलंदाज पियुष. सात चेंडूमध्ये 27 धावांची गरज. मॅच कुठेतरी रेव्हेन्यू या संघाच्या पाल्यामध्ये जाताना दिसते. जोरदार मारलेला फटका. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि हा होतोय झेल. झेल बाद होतोय खेळाडू तो म्हणजे पियुष. आणि अजून एक विकेट जाते ती म्हणजे भावेश परब याच्या खात्यामध्ये. चांगली अशी गोलंदाजी. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे कल्पेश कोळी. शेवटचा षटक 6 चेंडूमध्ये कुठे गेले 27 धावांची अजून गरज आहे. गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय आदित्य शिंदे. आपल्या संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतोय. मॅव्हरिक आपल्या संघासाठीचा 2 रन वाचवले आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका आणि हा जातोय सीमारेषे बाहेर 6 रनांसाठी. 2 बॉल 18 रनांची आवश्यकता. अशक्य असं समीकरण. पाहूया किती सहजरित्या हे समीकरण सोडवतात का.
मेवरिक संघाचे फलंदाज. षटकार आला आता कल्पेशच्या बॅटमधून, परंतु थोडासा कुठेतरी उशीर झाला होता त्या षटकारासाठी, परंतु काहीसा निर्णायक चेंडू असेल हा. पुन्हा एकदा पुन्हा एकदा चांगला जोरदार फटका. फटका. आणि बॉल गेला सीमारेषेबाहेर 6 रनांसाठी. बोललो तर तसंच होत आहे आता. एका बॉलात 12 रनाची आवश्यकता. दोन्ही संघ दबावाखाली. तेच बोललो मी, काल तसंच मॅच झाली होती इलिट संघाची. 3 बॉलमध्ये 15 रनाची आवश्यकता होती. संघ मालक निराश होऊन परतला होता आणि तेवढ्यात प्रणित कदम यांनी ती मॅच आपल्या खिशात घातली होती. आणि गडी बाद झालाय आणि पहिला संघ भेटला आपल्याला फायनलसाठी. रेव्हेन्यू संघ. रेव्हेन्यू संघाचे हार्दिक अभिनंदन आणि मेवरिक संघाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. 12 वाजता आपला पुढील सामना खेळवला जाईल याची आपण नोंद घ्यायची. उत्कृष्ट असं मला पहिल्या पर्वातला आठवत आहे, नितीन प्रधान यांचा संघ फायनलसाठी असाच पोचला होता, पण फायनलमध्ये ते उपविजयी ठरले होते. यावेळी ते आपल्या संघासाठी ही शील्डवरती आपलं नाव कोरतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून. खरोखर चांगला खेळ पाहायला मिळाला आपल्याला रेव्हेन्यू या संघाकडून. भावेश परब यांचे फलंदाजीमध्ये सुद्धा आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगलं असं प्रदर्शन केलं आणि दाखवून दिलं की तो का त्या संघाचा आयकॉन खेळाडू आहे. हो, भावेश परब मागच्या वर्षी फायनलमध्ये होता, यावर्षी फायनलमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. नवीन बॉल द्या, पंचांना पाणी घेऊन जा आणि बॉलही द्या. पुढील होणारा सामना इन्स्टॅटच्या घरातील हा सामना इन्स्टॅट वायपर्स आणि इन्स्टॅट आईस किंग. दोन संघामधील जो विजयी संघ पुढे खेळेल आणि पराजित झालेला संघ घरी माघारी परतेल. राज पाटील यांची बॅट आज चालणं खूप गरजेचं आहे संघासाठी. शुभम बर्वे आणि राज पाटील दिसत आहेत जाताना आपल्याला.